नागपूरच्या मानकापूर रिंग रोडवर रोड रेजची धक्कादायक घटना घडली आहे। गाडीला कट लागल्याच्या किरकोळ वादातून काही तरुणांनी पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्यावर हल्ला करत त्यांना बेदम मारहाण केली। एवढंच नव्हे तर त्यांच्या कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत 14 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। ही घटना 28 जूनच्या रात्री मानकापूर रिंग रोडवर घडली। मिळालेल्या माहितीनुसार 35 वर्षीय पोलीस कर्मचारी आपल्या महिला मैत्रिणीसोबत खासगी कारनं मानकापूर चौकाकडे जात होते। त्याचवेळी 7 ते 8 दुचाकींवर आलेल्या तरुणांनी त्यांची कार अडवली। तरुणांनी कारसमोर दुचाकी उभ्या करून शिवीगाळ सुरू केली आणि काही क्षणातच कारची तोडफोड करत पोलीस कर्मचाऱ्याला भर रस्त्यात मारहाण करण्यास सुरुवात केली। ही संपूर्ण घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याला स्थानिकांच्या मदतीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागात खळबळ उडाली आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी 14 आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतलं। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हर्ष पवार, गौरव धिरडे, संयम गणेशपुरे, यश प्रतेकी, सत्यम शिर्के, प्रेमराज धकाते, आकाश बोकाडे, नितीन गोखले, विक्की तेलघरे, भूमी देव उर्फ सागर बोकडे, गणेश उईके, प्रीतम मोदेकर आणि टिकाराम बारापात्रे यांचा समावेश आहे। काही आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपींकडून 5 दुचाकींसह सुमारे 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तक्रारदार आहेत हे पोलीस विभागामध्ये अंमलदार म्हणून नोकरीला आहेत। MIDC पोलीस स्टेशनच्या MIDC ट्रॅफिकच्या कार्यक्षेत्रामध्ये ते काम करतात। ज्यावेळी ही घटना घडलेली आहे त्यावेळी फिर्यादी आरोपी एकमेकाला ओळखत नव्हते किंवा त्या आरोपींना तो पोलीस आहे हे माहीत नव्हता आणि रस्त्यावर झालेल्या बाचाबाचीचं पर्यावसान किंवा काही घटनेचं पर्यावसान हे मारहाणीमध्ये झालेलं आहे। या ठिकाणी फिर्यादी हे ऑन ड्युटी नव्हते किंवा युनिफॉर्मवर नव्हते आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना ती मारहाण झालेली आहे आणि पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे।